तयार हो रे. तर चला नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहेत बुलेट राजा खुराक कंपनीचे मालक रवी भाऊ आपशे यांची मुलाखत घेण्यासाठी. नमस्कार रवी भाऊ. नमस्कार. आज मैदान पाहायला आले का आपले बैल आणले? 2 बैल आणलेले आपण. आज शेंडे आणलेला आहे आणि फंटे आणलेला आहे. शेंड आणि फांट्या. हो. किती वेळ गाठात आहे गाडी आपली? आपली गाडी 22 गटामध्ये आहे. 22 गाठात आहे का? हो. आपलं नियोजन जास्त करून घोड्या बैलात राहतं, मग आज गट 5 मध्ये कसं काय? हा जवळचं मैदान आहे. हा. सोने आम्हाला 6-7 किलोमीटर अंतरावर आहे आणि सालाबाद प्रमाणे सोन्याच्या मैदानाला आम्ही येत असतो. हा, त्याच्यामुळे आम्ही या मैदानाला दरवर्षी येतो, म्हणून यावर्षी पण आलेलो आहे. याच्या आधी जोडी कुठं पळवली का पहिलाच खेळ आज? हा आमचा 2 आम्ही जे सुभाष गोरे आणि रवी आपटे, तर 5 वर्षानंतर पहिल्यांदाच आमची दोन्ही बैल आहे का एका ठिकाणी आम्ही या मैदानात पळवत आहोत. या मैदानात हो. कसं काय नियोजन झालं पण आज अचानक एवढं? नाही, नियोजन म्हणजे नियोजनाचा आमचा बादशाह आहे निखिल दादा आपशे यांनी त्याचं काय केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. आपला सरपंच बैल आहे हा. तो आज नाही आणला गटाला का फक्त बिनजोडला राहतो बैल आपला? नाही, आपला सरपंच बैल हा फक्त बिनजोडसाठी आणि आपण घोडागाडीतच हाकतो. ते आपण गाठाला शक्यतो हाकत नाही बैलामध्ये. ज्यादा करून आपल्याकडे घोडा बैल बिनजोड राहते. हो, आपल्याकडे नगर नाशिक जिल्ह्यामध्ये घोडाबैल शर्यत जी आहे ही सगळ्यात पॉप्युलर शर्यत आहे. म्हणजे त्या शर्यतीला जास्त क्रेज आहे. काय बैलाच्या शर्यतीला किंवा 3 फेऱ्याच्या मैदानाला इकडच्या भागामध्ये एवढी क्रेज नाही आहे. काय आणि तुमच्याकडे जो खुराक आहे आपण बुलेट राजा खुराक द्या तुम्ही बैलांना, त्या खुराकामध्ये आणि इतर खुराकामध्ये काय फरक आहे बरं? काय फरक जाणवतो विशेष असा की लोकांनी बुलेट राजाच द्यावा? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो बुलेट राजा ब्रँड आहे तो महाराष्ट्रामध्ये 1 नंबर ब्रँड आहे. आजपर्यंत ज्यावेळेस बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण एक बैलगाडा मालक आहे आपण पहिले. बुलेट राजा जे खाद्य आहे तर हे आपण अगोदर आपल्या बैलांना आपण तयार केलं होतं आणि त्यानंतर आपण ते अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाडा मालकांसाठी उपलब्ध केलं. आपलं खाद्य 2022 पासून मार्केटमध्ये आहे आणि ऑदर खाद्य जे आहे ते आता 1-1.5 वर्षापासून मार्केटमध्ये आलेलं आहे. आणि ते सगळे आपण कसं म्हणतो कॉपी केलेले खाद्य आहे. ॲज इट इज ते जे खाद्याच्या कंपनीचे मालक असतील ते काही बैलगाडा मालक नाही किंवा एक्झॅक्टली त्यांना अजून माहीत नाहीये का बैल कसा, बैलाला काय पाहिजे, कोणते कंटेंटनी बैल पळू शकतो काय किंवा कोणत्या गोष्टी बैलाला आवश्यक आहे काय हे त्यांना माहिती नाही आहे. आणि आपल्याला या संदर्भातलं बैलांसाठी प्रोटीन कशाबद्दल, एनर्जी किती पाहिजे बैलांना पळण्यासाठी, या सगळ्या गोष्टीचा आपल्याकडे अभ्यास आहे, आपण केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पॉप्युलर ब्रँड बुलेट राजा अल्पावधीतच लाखो लोक आपलं खाद्य काय करतात बैलांना वापरतात आणि जे वापरतात एकदा ते दुसरं खाद्य वापरतच नाही. त्यात मिश्रण काय काय ते बरं म्हणजे नक्की? बुलेट राजा खाद्यामध्ये 4 प्रकारच्या डाळी आहेत. त्याच्यामध्ये शेंगदाणा पेंडे, गुळाची काकवी, सातू हे जे घटक आहेत याच्यामध्ये असे 13 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे काय घटक आहे. यांनी बैलांचे मसल्स पॉवर स्ट्रॉंग केले जातात, बैलाचा स्टॅमिना वाढवला जातो. याच्यामध्ये बैलांना सगळ्यात महत्त्वाचं आपल्या खाद्याने बैल जाड होत नाही. बैलाच्या शरीरात चरबी, एक्स्ट्रा चरबी काय नाही होत, चढत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील असतील म्हणजे घोडाबैल क्षेत्रामधले असतील, बैलातली असतील, शंकरपाटाचे बैल असतील, 4 बैलातले बैल असतील, सगळ्यात जास्त लोक हे बुलेट राजा खाद्य वापरतात. आमचे गाडा मालक आहेत नेवाशा तालुक्यातले रस्तापूरचे ऋषीभाई धुमाळ, हे पण बरेचसे दिवसापासून काय करतात, बुलेट राजा वापरतात. तर तुम्ही त्यांना विचारू शकता. नमस्कार ऋषी भाऊ. नमस्कार. तुम्ही जेव्हापासून बुलेट राजा खुराक चालू केला आपल्या बैलांना काय फरक जाणवला तुम्हाला? आपण या अगोदर दुसरा खुराक वापरत होतो, पण जेव्हापासून आपण बुलेट राजा कंपनीचा हा बुलेट राजा जो खुराक आहे तो वापरला, आपल्याला रवी आपशे यांनी हा सजेस्ट केला की आपण हा एकदा वापरून बघा. म्हणलं ठीक आहे, आपण वापरायला चालू केला. पहिल्या आपल्या बैलाच्या फिटिंगमध्ये म्हणजे जी कंडिशन होती तिच्यामध्ये भरपूर सुधार झाला आणि तसंच पळायची जी स्पीड लावायची क्षमता आहे ती पण वाढली. आम्हाला बराचसा रिझल्ट त्यामध्ये जाणवला आणि बैलाची फिटिंग झाली, घोड्याची फिटिंग झाली, यात भरपूर आम्हाला रिझल्ट जाणवलेला आहे. त्याच्यात 3 फेऱ्या असतील, पिनजोड असेल, घोडा बैल असेल, आम्ही आमच्याकडे काही वासरं बैल यांना सर्वांना तो देतो. आम्हाला भरपूर फरक वाटला. आता आमच्याकडे भरपूर बैल आहेत आणि आम्ही त्यांच्या शब्दावरून एकदा आम्ही ट्राय केला तर त्यानंतर आम्ही बदललाच नाही, तोच खुराक आपण वापरतो. तोच खुराक तुम्ही आता
नमस्कार निखिल भाऊ. नमस्कार. तर मित्रांनो, निखिल भाऊची ओळख अशी आहे काही घोडाबैल क्षेत्रात नियोजनाचे बादशी म्हणून ओळखले जातात. तर निखिल भाऊ, तुम्ही हे दोन्ही मैदानाला येता, गट 5ला पण येता, घोडाबैल येता. तुमचं आवडतं मैदान कोणतं? आवडतं जर म्हणलं तसं घोडाबैल क्षेत्र हे आमचं आवडतं क्षेत्र आहे. आणि दोन्हीतला फरक जर सांगायचं जर ठरला हां तर घोडाबैलात 2च गाड्या पळतात. इथं एका वेळेस 7-7, 8-8 गाड्या पळतात. सध्या महाराष्ट्रामध्ये 3 फेऱ्याच्या खेळाला क्रेज आहे. तेवढी घोड्याबैलाला नाही, पण तरी पण आमचा पारंपरिक खेळ हा घोडाबैल असल्यामुळे आम्हाला घोडाबैल क्षेत्र जास्त आणि आवडतं. मग हे मैदान चालू झाल्यामुळे आपले बिनजोडचे मैदान बंद नको पडायला किंवा आपली परंपरा ही बंद नको पडायला, असं नाही वाटतं? महाराष्ट्रात प्रत्येक भागातील खेळ हे प्रत्येक ठिकाणी चालले पाहिजे. आपल्या भागातली घोडाबैल शर्यत ही आपल्या भागात चालू राहिली पाहिजे. 3 फेऱ्याचा खेळ सातारा भागात तो तिकडे चालू राहिला पाहिजे. पुण्यामध्ये 4 बैलाचा खेळ चालला पाहिजे. याने प्रत्येक बैलाला पळण्याला संधी भेटते. काही बैल 3 फेऱ्याला जास्त पळतात, काही बैल एकच फेरा पळतो. त्याच्यामुळे बैलगाडा मालकांचा फायदा जास्त आहे. चालेल, तुम्ही आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.